काँग्रेस पक्षाचे 4 वेळा मुख्यमंत्री दिल्याने नांदेड जिल्ह्यातील जनतेने महायुती सरकारला दिलेल्या बहुमतांचा साधा मंत्रीही न देता अपमान केला असल्याचं मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस श्री केदार पाटील साळुंके यांनी व्यक्त केलं आहे। भाजप महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये नांदेड जिल्ह्याने 9च्या 9 जागा निवडून दिलेल्या असतानाही एकाही आमदाराचा त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये सहभाग घेण्यात आलेला नाहीये। हा नांदेडच्या जनतेचा खऱ्या अर्थानं अपमान आहे। ज्या ज्यावेळी काँग्रेसचं सरकार ह्या महाराष्ट्रामध्ये होतं त्यावेळी नांदेड जिल्ह्याचा मंत्रिमंडळामध्ये सहभाग असायचा, तर मंत्रिमंडळामध्येच नाही तर या जिल्ह्याचा नेते हे 4 वेळा मुख्यमंत्री होते, केंद्रीय गृहमंत्री होते आणि पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदाराला सुद्धा काँग्रेसनी ह्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये सहभागी करून जिल्ह्याचा पालकमंत्री केलेलं होतं। हा काँग्रेसचा इतिहास असताना आज भाजप आणि महायुतीचं सरकार स्थापन झालेलं आहे आणि महायुतीला जिल्ह्यातल्या 9च्या 9 जागा ह्या इथल्या जनतेनं बहुमतानं दिलेल्या आहेत, पण आज घडीला नांदेड जिल्ह्याचा एकही मंत्रिमंडळामध्ये समावेश झालेला नसल्यानं या ठिकाणी नांदेडचा विकास कुठेतरी खुंटतो की काय अशा पद्धतीचा एक प्रश्न इथल्या जनतेला पडत आहे। आणि खऱ्या अर्थानं जनतेनं एवढा मोठा बहुमत त्यांना दिलेला असतानाही या जनतेचा कुठेतरी मंत्रिमंडळामध्ये सहभाग न केल्यामुळं जनतेचा अपमान ह्या ठिकाणी होतोय। म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये नांदेडच्या जनतेने कुठेतरी विचार करण्याची वेळ ह्या ठिकाणी आलेली आहे असं मला ह्या ठिकाणी वाटतं।